राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवलं जाणार का? कारण अनेक पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना संधी द्यायची नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील. त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल. आणि आपल्याला माहीत आहे की गेल्या 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा माझा काळ आणि आता आमची सेकंड इनिंग देवेंद्रजींची, यामध्ये 3.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना हे लोकांच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे. आणि त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर, विकासाच्या अजेंड्यावर, विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत. आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, काम करणारे लोक आहेत, त्यांच्या निर्णय घेणारे लोक आहेत, त्यांच्या मागे उभे राहतील. आणि महायुती सरकारने या 3.5 वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत. साहेब, महायुतीमध्ये या सगळ्या निर्णयामुळे बंडखोरीची पण शक्यता नाकारता येत नाही साहेब, मोठ्या प्रमाणामध्ये, कारण अनेक इच्छुक आहेत. जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे, इच्छुक अनेक असतात, परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे, कमिट्या आहे, जिल्हा कमिट्या, तालुका कमिट्या, राज्यस्तरीय कमिट्या, या सगळ्या ज्या कमिट्या आहेत, महापालिकाच्या स्थानिक पातळीवरच्या कमिट्या, त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जातं. ही पद्धतच आहे, प्रक्रिया आहे. त्यामुळे महायुती जिंकेल. उद्धव ठाकरे आले होते देखील त्यांना उत्तर दिलं. आदित्य ठाकरे आता म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी आरशात पाहिला. योजनेचा प्रभाव हा मुस्लिम मतदारसंघांमध्ये आहे. मुस्लिम महिलांची पसंती ही शिवसेना बनलेला आहे. त्या अनुषंगाने मुस्लिम मतदारसंघाच्या जास्त जागा या तुमच्या शिवसेनेला मिळतील असं मुस्लिम बहुल जागा त्या शिवसेनेला देण्याचा जो नाही, असं काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही. परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही. सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही. आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही. त्यामुळे पावसाने जो निर्णय घेतलाय त्यांनी कुठेतरी विरोधकांच्या जिवारी लागल्या या निर्णयाचं जिवारी लागण्याचं कारण नाही. त्यांनी खरं म्हणजे सरकारला धन्यवाद दिला पाहिजे, कारण गेल्या अनेक वर्षापासून हे प्रश्न प्रलंबित होते. पागडी आणि मालक यामुळे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडले होते, धोकादायक इमारती झाल्या, त्या पडत होत्या, लोकांची जीवितहानी होत होती, त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम आणि या सर्व पागडी आणि मालक यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही काल निर्णय घेतला. यामध्ये मालक जे आहेत आणि जे पागडीधारक आहेत त्यांना दोघांनाही आम्ही त्यामध्ये न्याय देण्याचा ठरवलेला आहे. आणि म्हणून पागडीमुक्त मुंबई अशा प्रकारचं जे लोकांची अपेक्षा होती ती देखील या ठिकाणी दूर होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.